हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ नसणार आहे कारण की तो कामाला गेला आहे आणि मी आज रेडी होणार आहे कारण की मला दीदीकडे जायचं आहे. माझ्या तिचं फॅमिली फंक्शन आहे. सो आता आपलं मॉइश्चरायझर म्हणजे मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावून झाला आहे. सो आता आपण तयारी करूया. मी प्रो नाही आहे, मला मेकअप इतका जमत नाही. बेसिक टू बेसिक मेकअप करते मी आणि आज मी फाउंडेशन वगैरे पण नाही यूज करणार आहे. ठीक आहे. मी हल्ली तर आता हा फेस ब्राईटचा रेनीचा एव्हरीडेवाला क्रीम यूज करत आहे. सिरमिन क्रीम मस्त प्रचंड मला आवडतो. असं लावलं पण ना, असं नॉर्मली आपल्याला कुठे जायचं आहे किंवा असंच बाहेर 15-20 मिनटासाठी जायचं आहे तसं छान नॅचरल ग्लो देतो. हा मला फार आवडतो. हा माझा सेकंड क्रीम आहे. हा माझ्या बहिणीचा होता पहिलावाला जो मी घेऊन आली लग्नानंतर. सो आता तो संपला आणि हा मी नंतर ऑर्डर केला. याचा फेस वॉश हा क्रीम मला प्रचंड आवडला. छान आहे क्रीम. हा असा नॅचरल ग्लो देतो हा क्रीम मला, म्हणून मला हा आवडतो. आणि फोन ठेवण्याचा स्टँड माझा तुटला आहे. मी बेडवर करणार होते आणि ते सेल्फी स्टिकवालाही माझ्या हाताने आता ते तुटलं. त्याचा स्क्रू पडला. आता माहीत नाही संध्याकाळी सिद्धार्थ काय बोलेल. मला ते येतही नाही आणि मी करतही नाही. काही करायचं असलं तर सिद्धार्थच मला सगळं अटॅच करून देतो म्हणून. पण ते आता माझ्या त्याने स्क्रू निघाला, मी जास्त प्रेस केलं म्हणून. मला वाटलं होतं काही ना काही होणार आहे. सो झालंच ते. बघू शकतो तुम्ही किती मस्त. एवढ्यासा क्रीममध्ये मानेला अवॉइड करायचं नाही कारण की फक्त फेस असं वाईट दिसेल, मान अशी डर तर बरोबर नाही वाटणार. ओके. सो मी आता फाउंडेशन यूज नाही करणार आहे. मी मार्चची इल्युमिनेटी बेस क्रीम यूज करणार आहे. हा स्टॉप क्रीम सारखाच काम करतो. याचं पिगमेंटेशन पण बघा तुम्ही, स्टॉप क्रीम सारखाच आहे आणि हा छान आहे, मला आवडतो. हा छान आहे, मला आवडतो फार. हा पण छान आहे, मतलब असं ग्लो येतो चांगला. आणि पण मी त्याला डायरेक्ट अशी यूज करत नाही. मी याला ना एक तर फाउंडेशन किंवा बीबी क्रीममध्ये ॲड करून यूज करते. पण मी आज फाउंडेशन यूज नाही करणार आहे. मला गरज नाही वाटत आहे फाउंडेशनची, म्हणून मी आज पिलग्रीमचा ग्लो बीबी क्रीम यूज करणार आहे. हा छान आहे पण माझ्या शेडहून थोडासा डार्क आहे हा, कारण की मी स्टोअरमध्ये जेव्हा घेतलेला ना, हे बघा असं ॲड करायचं. मी जेव्हा स्टोअरमध्ये याला घेतलेलं ना तेव्हा असं वाटलं होतं हा माझ्या शेडचा आहे, बट नाही, असं नाही झालं. घरी आल्यावर बघितलं तर हा भरपूर डार्क आहे. लावला की असं माझा चेहरा थोडासा ब्लॅकलिश दिसतो, म्हणून स्टोअर क्रीममध्ये हा बेस क्रीममध्ये लावला ना ॲड करून मी, छान वाटतो हा. आणि हा छान आहे, अफोर्डेबल पण आहे. मी लग्नाच्या वेळी याला घेतला होता, मला आवडला हा, छान आहे. फाउंडेशन मी लावणार होते बट नको म्हणलं, एवढं गरम पण नाही होते, फाउंडेशनची गरज नाही आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे किती हायपर पिगमेंटेशन झालं आहे. बम्प्स वगैरे ॲक्ने आले आहे मला इथे आल्यापासून. तब्येत खराब असल्यामुळे सगळं होत आहे. लग्नाआधी मला एकही पिंपल ॲक्ने नव्हता किंवा असे ब्लॅक स्पॉट वगैरे नव्हते. इथे लग्नानंतर जे काही होत आहे माझ्यासोबत, मी तुम्हाला फोटो दाखवू शकते लग्नाआधीचा. किती क्लिअर स्किन होते. असं नाही की मी काही यूज करायची क्रीम वगैरे. आता तरी मी 2-3 क्रीम यूज करत आहे, डर्मेटने सजेस्ट केले आहे. सो बघूया, पहिला मला रिझल्ट भेटला तर मग मी तुम्हाला शेअर करू शकते. डायरेक्ट मी तुम्हाला नाही सांगू शकणार. सो बघू आपण. पहिला मी तो क्रीम आता यूज करत आहे, बघू हे पिगमेंटेशन वगैरे गेले. लग्नाआधी आम्ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर शिवाय आम्ही म्हणजे मी माझी बहीण आम्ही दोघी काहीच यूज करत नव्हतो. माझ्या लग्नानंतर तिला आले आणि मला माझ्या लग्नानंतर आले. माझ्या लग्नाच्या 1 वीक नंतरच तिला पूर्ण पिंपल ॲक्ने वगैरे झालते, बम्प्स वगैरे आलते चेहऱ्यावर तिच्या, आणि मला माझ्या लग्नानंतर आले. मला फार वाईट वाटत आहे. स्टँड तुटला माझ्या हाताने असं. बघू आता, ठीक वाटतंय ना, लावायची गरज वाटते. थोडंसं लावूया का? फक्त बेबी क्रीम लावते मी आता, कारण की थोडीशी गरज वाटते मला, कारण की आपल्याला फंक्शनला जायचं आहे. थोडंसं वाटलं पाहिजे. बघू शकतो किती डार्क स्पॉट राहिले आहेत माझ्या चेहऱ्यावर पिंपलमुळे. फाउंडेशन वगैरे मी सहज अवॉइडच करते, कारण की मी लग्नातही जाताना कुठे किंवा लग्नाच्या अगोदर म्हणा मी फाउंडेशन हे गोष्टी यूज केलंच नाही.
आणखी ते गरज नाही वाटली काय ते नॅचरलच ठीक आहे, जास्त नको. सो आता आपण ब्लश नंतर लावूया, आयशॅडो लावूया. आयशॅडोसाठी हा पॅलेट आहे माझ्याकडं, कलर बारचा छान पॅलेट आहे. मी तर हातानेच आयशॅडो लावणार, ब्रश वगैरे आहेत माझ्याकडे, बट नको. सगळे लग्नाच्या वेळी घेतलेलं सामान आहे. मी लग्नानंतर फक्त सनस्क्रीन, मॉइश्चरायझर वगैरे घेतले, ती संपले होते म्हणून. बाकी लग्नाचे जे सामान मी आणलेलं होतं ते अजूनपर्यंत आहे. मी हातानेच यूज करणार. मी पहिला माझ्या साडीचा कलर व्हाईट अँड गोल्डन कॉन्ट्रास्टमध्ये आहे. सो मी पहिला आता ब्राऊन कलरचा लावणार. मला काजळ लायनर आवडतं, बट कसं आहे ना, मला लायनर लावता येत नाही. जसं मी म्हणले की मी प्रो नाही आहे, मला असं मेकअपचं बेसिक नॉलेज पण नाही आहे. स्वतःचं असं बेसिक करू शकते एवढं येतं मला. मात्र आयलायनर मला हातातही पकडता येत नाही, ते असं हात लगेच थरथरायला लागतो, भीती वाटते पसरलं तर. ठीक आहे, आता गोल्डन आहे ना त्याच्यामध्ये. सो आपण थोडंसं ब्राऊन नको, आता हा घेते. ब्रश आहे मला यूजही करता येतो, मला आवडतो ब्रश, पण नको. आता सध्या तो फोन असा समोर ठेवला आहे ना, असं भीती वाटते आहे. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे याचा. थोडंसं असं विचार चालू आहे माझा गोल्डन ग्लिटर लावायचं, असं थोडं. बिकॉज साडीचा कलर हा गोल्डन आणि व्हाईट आहे. दिसत तर नाही आहे प्रॉपर, पण छान वाटतंय असं वाटतंय मला. माझी इच्छा होती आज याच्यावर असं लायनर, काजळ वगैरे लावायची, बट मी नाही लावू शकत, कारण की मला खरंच सिरियसली मला लावताच येत नाही. आणि मग भीती वाटते, मग सगळं रिमूव्ह करावं लागेल ते लायनर वगैरे पसरतं. असं ना, माझ्याकडे पेन्सिलची लायनर, काजळ आहे तेवढे, म्हणजे सासूने आणलेले, पण नाही रिस्क नाही घ्यायचं आहे मला. सो मी ब्लश यूज करते. पिंकी कीचं फॅशन गर्लचं ब्लश आहे. हां, छान ब्लश आहे, मला आवडतं, पण शेड 19 याचा. आणि मी हे मी लग्नाच्या वेळेस घेतली. मी तुम्हाला बोलले लग्नाच्या वेळेस मी सगळे शॉपिंग केलेली. फक्त मी याचे असं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे आता मी दुसरे घेते, म्हणजे संपले म्हणून. सो मी जास्त असं पिंक करत नाही, असं अपर डायरेक्शनमध्ये गेलं पाहिजे. मला इथे आवडतं लावायला, कारण की 2-3 व्हिडिओ बघितले, असं छान वाटतं इथे, म्हणून मी तेव्हापासून लावायला लागले. आपण संपत आलंय आता. मला खरं तर ना व्यवस्थित दिसत नाही आहे, मला आरसा लागेल. हां, फोनामध्ये पिंक वाटतंय, आरशात नाही वाटत आहे. पूर्ण पिंक मला एक वेळा ट्राय तर करायचं आहे, पण विचार केला जेव्हा मी असं पिंकिश काहीतरी किंवा असं येलोइश काहीतरी किंवा व्हाईटमध्ये घालेल ना, तेव्हा असं पूर्ण ते पिंक छान वाटतं. मी भरपूर लोकांचं बघितलं आहे, पण कधी ट्राय नाही केलं आहे. सो आता बस मेकअप झाला माझा, मला असं वाटतं मी इतकंच करते. आपण थोडंसं आज काउंटर करून बघूया का? मी बघितलं आहे व्हिडिओ, पण कधी मी केलं नाही. काउंटर नाही आहे माझ्याकडे, कधी केलंच नाही. मी ब्लशरमध्ये आहे ब्राऊन कलर, त्याच्याने यूज करू आपण, बघू. ब्लश नको हातात. मला थोडाफारच फरक जाणवते, समजून मी कधी नाही केलं. आपण करूया. मी आता केलं की थोडं मेकअप आता शिकत जाईल, कारण की मला खरंच भरपूर नॉर्मल मेकअप येतो. ओके, आपण मस्कारा यूज करायचा आता. वॉटरप्रूफ लस्टिंग मस्कारा आहे, हुडा कलरचा. हे सगळे प्रोडक्ट माझ्या बहिणीने आणले लग्नाच्या वेळी, कारण की असं सगळं काढून घ्यायचं मस्कारा, पण जास्त नको आपल्याला. मी लावू का लायनर? मी मेबी लावू शकते, पेन्सिल लावतो, मला भीती वाटते. मी काजळ लावणारच, पण विचार केला मी आज काजळ लावणार, बस. काजळ खराब नाही होणार, लायनर मेबी खराब होऊ शकतो.
मला फर्स्ट डे तरी समजून घ्या. लगेच ॲडिशेस चेंज होतं. एक दिसतो देवाने मला ॲडिशेस कमी दिलेत. इथे मला चांगलं पार्लर माहीत नाही, तिथे मी जाऊन एब्रो वगैरे करू शकते. किंवा केलेले मी, बट हे बाजू तुम्हाला बारीक दिसते ना पूर्ण त्या पार्लरवाली बारीक करून टाकलं होतं. माझी इच्छाच होत नाही. मी लास्ट टाइम एब्रोमध्ये कधी केले मला नाही आठवते. सो आपण लिपस्टिक लावूया. नाही, लिपस्टिकसाठी मी आता विचार करते. ठीक वाटतं चेहरा, असं जास्त मेकअप नको मला, तरी पण मी काजळ लावू का? ओके, आपण ट्राय करूया. ब्लॅकवाला कुठे बेटा, ब्लॅक टी शर्ट नाही दिसते मला. ओके, ब्लॅक दिसतं. ठीक वाटते. किती वर्षानंतर बघू शकता मी काजळ लावते, कारण की कधी काजळ नाही लावले. हा, म्हणजे लग्नात मी लावलं होतं काजळ, मला स्मोकी आईच काहीतरी केलेलं. सो आता मी साडी नेसते. सगळ्यात मोठा टास्क आहे माझ्यासाठी साडी नेसणं. मला येत नाही, माझी सासू माझी आई मला साडी घालतात. सो बघू आता मी साडी नेसून तुम्हाला भेटते. फायनली माझी साडी नेसून झाली आहे. आता थकले मी फोटो टाकेल आणखी आता फोन असं पूर्ण कवर तर नाही करणार. आणि मी पकडून तरी बघते एक टाईम दिसतं का, नाही दिसलं तर मी फोटो टाकेल. मी फर्स्ट टाईम साडी ट्राय केली आहे. मी विचार करते मी असं वरती कॉर्नरला असं हे काजळ लावून बघू. कसं सांगायचं ते म्हणतात ना, बिघायचं एकच टाइम बिघायचं सगळं. म्हणून मी आता एकत्र सगळं करते. फ्री टाईममध्ये नाही करत, कुठे जायचं तरी मी उद्दाम करते. मला ठीक वाटतं, हे छान वाटतं. झालं जायचं होतं तेच झालं. मी आता विचार करते मी कानातले काय घालू. म्हणजे ते काढलं पाहिजे सगळ्या करते मी आता. आपली नको. हे कानातले माझं जेव्हा ह्या घरामध्ये ग्रहप्रवेश होता, मी लग्न करून आम्ही 23ला लग्न झालं आणि आम्ही 25ला इथे आलो. हो, 25ला इथे आलो रात्रीच्या वेळी. 11 वाजले होते आम्हाला काहीतरी इथे यायला. सो तेव्हा हे माझ्या सासूंनी गिफ्ट दिलं होतं मला. या घरात गृहप्रवेशचं गिफ्ट होतं माझं हे. केस ओलेत अजून पण. सो मला तर मी हेअर ड्रायरचा यूज नाही करणार आहे, कारण की का फंक्शनला टाईम आहे अजून. सो मी नॅचरली त्यांना सुकू देईन. हेअर ड्रायरची गरज नाही वाटत आहे. मी करतही नाही. मी लग्नाच्या वेळी घेतला होता की लग्नानंतरचं असतात ना सकाळी फंक्शन वगैरे असतात, सो त्यासाठी मी घेतलेला. बट आला यूज झाला माझा, तसं काय नाही. बट मी जास्त यूज नाही केला. मी 1-2 वेळाच यूज केला. किती छान वाटतात ना डोळे. गुड. माझ्याकडे मार्चची आहे लिप लायनर, ब्राऊन आहे. आणि हा मॅटचा आहे. तर मी कुठला लावू, मॅग्नेट पिंक नको, याच्यावर जरा ब्राऊनच जाईल. पिंक एवढा खास नाही वाटणार. जितका होते आता यूज करायचा. मला लिपस्टिकमध्ये पण असं आहे ना की मला डार्क लिपस्टिक नाही आवडत. मी डार्क लिपस्टिक कधी लावली पण नाही आहे आणि मला ती आवडतही नाही. कुठला लावता? हा इनसाईडचा शेड आहे ऑलवेज क्लासी म्हणून. आणि हा लुकिंग गुड, हा जाईल वाटतं. हां जातो या विचार चालू आहे याच्यामुळे थोडासा यायला वाटतं. हा मी लिपस्टिक लाईट लावून कुठली वाटतं माझी लिपस्टिक तुटली. सो अशा प्रकारे माझा लुक कंप्लीट झाला आहे. मला प्रॉपर दाखवता नाही येते, बट मला ठीक वाटते आज काजळ वगैरे लावले तर. सो ठीक आहे, छान मेकअप पण चांगला झाला आहे आज असं वाटतंय मला. ओके, संध्याकाळी आता ब्लॉग सेट आल्यावर एंड होईल. सो हॅलो गाईज, मी सिद्धार्थ. तर आज खूप दिवसांनी आम्ही सिद्धार्थ ब्लॉगमध्ये आला आहे आज. जशी मी बोलली होती की रात्री सिद्धार्थ ब्लॉग एंडिंगच्या वेळी येईलच म्हणून. कारण की जरा कामामुळे आम्हाला थोडी तब्येत पण आमची दोघांची भरपूर डाऊन होती. आम्ही व्हिडिओ टाकू शकतो नाही. आता आम्ही सुरुवात वापस करत आहोत. आम्ही 2 व्हिडिओमध्ये आम्हाला तुमचं खूप चांगला प्रतिसाद भेटलं, ते तुमचे आभार व्यक्त करतो.
तो आता सरलाने आज लव आणि सॉरी फॉर लेट्स अपडेट्स ब्लॉग्स. आमचे ब्लॉग नाही गेले, आम्हाला माहिती आमचे महिना एकच ब्लॉग गेला आहे, 1 किंवा 2, आणि त्याच्यामध्ये मी सॉरी बोलतो आहे. आणि थँक्यू फॉर युअर लव आम्ही हे म्हणू शकतो. थोडंसं अशी होप्स भेटली तुमच्याकडून आम्हाला, सो आता आम्ही करू, आम्ही आता डेली अपडेट्स करूया. तर आता सरलाने आज म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉग केला. मी फर्स्ट टाइम ट्राय आणि केला first time त्याने आहे. एकटीने vlog- गर्ल्स तुमच्यासाठी तिने एकटीने हा ब्लॉग सुरुवात केला. तो तिने आज दिवसभर तिने बरोबर केली असेल, पण आता मी संध्याकाळची माझी टाईम आहे, संध्याकाळचं मी बरोबर करत आहे. तर मी काहीतरी बोलत आहे. एक मिनिट, ते दिवसभर बोलली ना, ठीक आहे आता मी बोलते, पण 1 मिनिट. प्लीज गर्ल्स, तुमच्यासाठी थोडीशी हेल्प पाहिजे होती. मला मेकअपची एवढी काही आयडिया नाही आहे. मी असंच थोडं बघून मेकअप शिकत आहे. बेसिक मेकअप येतो मला. असं काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी असे वेगवेगळे प्रोडक्ट यूज केले आहे. सो आता मी नवीन प्रोडक्ट यूज करत आहे. बस तर मला पण काही सांगा. चुकलं असेल तर मग मला नक्की सांगा कुठली स्टेप चुकली किंवा मी- कसं काय मला पण सांगा, मी यूज पण काय करायचं. makeup केला आणि पाहिजे. हां, मला कॉन्टॅक्टच्या वेळी थोडा प्रॉब्लेम झाला, मी कधी केला नाही आहे. सो मी आज फर्स्ट टाइम ट्राय केले, तेही सांगा. ठीक आहे, काही चुकलं असेल तर सॉरी. सो जाऊ दे आता ते सगळा विषय. तर आता कसं आहे ना, सरलाने आज पहिल्यांदा ब्लॉग केला आहे फर्स्ट टाईम. हां त्यांनी म्हणजे सेल्फी पण लवकर काढायला थोडं आज म्हणजे मी आज vlog नुकसान केला. झालेलं आहे. प्राऊड ऑफ वाटते मला, काहीतरी शिकते मी तुमच्यामुळे, असं कॉन्फिडंट आलंय माझ्यामुळे तुमच्यामुळे. पण आता मी आज selfie थोडंसं काढते, एक सिद्धार्थ नुकसान विचारा. झालेलं आहे की आपलं स्टिक तुटलेली आहे. ठीक आहे, जाऊ द्या. मी तुम्हाला बोलते, सगळ्याची सेल्फी स्टिक तुटली माझ्या हाताने. चुकून झालं, मी काही नाही केलं. मी ते प्रेस करायला गेली, ते स्क्रू निघाला. बघा, ठीक आहे, जाऊ दे. का नवीन घ्यावा लागेल. सार्वजनिक गोष्ट आहे ती सार्वजनिक गोष्ट आहे. सार्वजनिक म्हणजे लोकही वापरतात. नैसर्गिक नैसर्गिक नाही, ते हँडमेड आहे. मॅनमेड आहे. मेन मीडिया हा सॉरी ओके. Oh. सो पण ती तुटली, थोडा काही इश्यू नाही. तर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. आताचा आपला हा ब्लॉग इथं आपण एंड करत आहोत. तर आपण भेटूया वापस पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि अशाच प्रकारे तुम्ही आमचं ते प्रेम करा आणि असा सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करा, आमच्या channel ला लाईक follow सबस्क्राईब करा, नक्की फॉलो करा. आमची रिक्वेस्टही म्हणू शकता तुम्ही. तुमचं प्रेम आमच्यासाठी भरपूर गरजेचं आहे. आणि माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. 2 ब्लॉगमध्येच माझा कॉन्फिडन्स खरंच वाढला. मला असं वाटलं की मी एकटी असं ब्लॉग बनवेल. तुमच्यामुळे असं काहीतरी वाटलं. काही चुकलं असेल तेही सांगा. ठीक आहे, फर्स्ट टाईम मी असं गेट रेडी मी विथ तुम्ही असं मी बोललीच नाही आहे, कारण की मलाच तयारी येत नाही, तर तुम्ही कशी माझ्यासोबत तयारी करणार. सो यासाठी ठीक आहे, थँक्यू फॉर युअर लव. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आमचे आमचं चॅनल फॉलो करा. इतकंच बोलू शकतो. गुड नाईट. बाय, गुड नाईट.